दुर्गारामजी गोरे कुठे असतील त्यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी। त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे उत्कृष्ट पकड पुरुष गट यासाठी टॉवर फेमचं बक्षीस दिलेलं आहे, त्यांचं या ठिकाणी मान सन्मान होत आहे। तसेच यशवंतजी घोरे यांनी उत्कृष्ट चढाई पुरुष गट यांच्यासाठी सुद्धा टॉवर फॅन दिलेला आहे, त्यांनी सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी। दुर्गारामजी गोरे आणि यशवंतजी गोरे तसेच उमेश गोरे यांनी सुद्धा आपला मान सन्मान स्वीकारायचे। मी सेक्रेटरीने विचारतो, सेक्रेटरी साहेब विनंती करतो आपण त्यांचा शास्त्रपती देऊन सन्मान करायचा आहे। आपला संबंध तसंच आज या ठिकाणी सर्व प्रकारचे चांगल्या प्रकारे कार्यक्रमाला शोभा आणली। आज अंधारातून आपल्याला उजेडात दिसतोय, सगळं साऊंड सिस्टीम लाईट या सर्व सहकार्यामुळे आपण आज या ठिकाणी खेळतोय। ते माझे डेकोरेटर्स देवाचे मित्र मान्य श्री निलेशजी थोरे यांनी सुद्धा स्टेजवरती यायचंय आणि आपला मान सन्मान घ्यायचा आहे। आज आपल्यामुळे आपल्या सभा मंडपामुळे आज आम्ही चांगल्या प्रकारे कार्यक्रम करू शकलो। आपण सुद्धा वरती यायचं, आपला मान सन्मान घ्यायचा। तसेच फणसवाडी गावचे धोळाडीचे कार्यकर्ते युवा नेतृत्व म्हणाय गेलं तर महादेवजी शिंदे यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। या समाजकार्यासाठी त्यांनी सुद्धा बहुत मोलाचं काम या ठिकाणी केलेलं आहे। मी अध्यक्ष या नात्याने त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो, त्यांनी स्टेजवरती यायचं आहे, त्यांचा मान सन्मान मान्य आपले काय महादेवजी शिंदे कृपया करून स्टेजवरती यायचं आहे। संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून विनंती करतो की त्यांनी त्यांचा मान सन्मान करायचा आहे। धर्माजी वगैरे यांना सुद्धा विनंती की आपण यायचं आहे। धर्माजी वगैरे आपण सुद्धा उभं राहायचं आहे। तसेच राया ढेबे आपण सुद्धा गावामध्ये असेल, आपण सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी। तसेच चंद्रकांत गेंडे यांना सुद्धा मी विनंती करतो, आपण या कार्यक्रमासाठी मोलात वेळ देऊन आपण या कार्यक्रमासाठी पोहोचलेला आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण स्टेजवरती यायचं आहे। तसेच फणसवाडी गावचे चंद्रकांतजी झोरे यांना सुद्धा या कार्यक्रमाची खूप आवड आहे, त्यांनी सुद्धा स्टेजवरती यायचं आहे। तसेच फणसवाडी गावचे संस्थेचे माजी खजिनदार चंद्रकांतजी गोरे कोणी स्टेजवरती येण्याची कृपा करावी। आजूबाजूला कोणी असतील त्यांनी सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी। चंद्रकांतजी झोरे तालुका अध्यक्ष रोहा। धर्माजी वगैरे तसंच या ठिकाणी आज अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये जे दाखवते ते युट्यूब वाले माझे सहकारी मित्र, आपण कोणीतरी एकाने यायचंय, आपलं काय नाव काही माहित नाही, कृपया करून आपण कोणीतरी एकाने यायचं आणि आपला मान सन्मान घ्यायचा आहे। चंद्रकांत झोरे रोहा तालुका अध्यक्ष यांनी स्टेजवरती येण्याची कृपा करावी। राया डेबे चंद्रकांत केंडे
आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी. तसेच जगदीश ढगे कुठे असतील त्यांनी सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी. तसेच मंगेशजी कोपळे साहेब असतील त्यांनी सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी. धामणसाहेब मंगेशजी कोपळे, तसेच वामन कोकरे यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी. तसेच महादेवजी हिरे यांनी सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी. महादेवजी हिरे त्यांना जवळजवळ जे सहकार्य केलं ते खरोखर अतिशय मोलाचं होतं आणि आज आमच्या संस्थेचे सदस्य म्हणून काम करतात त्यांनी सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी. महादेवजी हिरे पंचमी गावचे सुपुत्र चंद्रकांतजी झोरे आपल्याला पुन्हा एकदा विनंती आपण स्टेजवरती येण्याची कृपा करावी. श्री जनार्दन रामा ढेले कृपा करून आपण सुद्धा स्टेजवरती येण्याची कृपा करावी. महिला गटाचं ते बक्षीस वितरणाचं काम चालू होत आहे. कृपा करून सर्व महिलांनी या स्टेजवरती यायचं आहे. आपलं जे पारितोषिक आहे ते घेऊन जायचं. महिला गट प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांक, उत्कृष्ट पदक, उत्कृष्ट चढाई आणि मालिका अशा सर्व बक्षीस समारंभाचं वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत. कृपया करून सर्व महिलांनी आपण या स्टेजवरती येऊन सारे लाईनीत उभं राहायचं आहे. कृपया सहकार्य करून आपलं बक्षीस पारितोषिक घेऊन जा. मी संस्थेचे सल्लागार यांना विनंती करतो की माननीय श्री संस्थेचे माजी उपाध्यक्ष जनार्दन ढगे यांचं मान सन्मान देऊन राष्ट्रपती मान सन्मान करायचा आहे. महिला गट सर्व महिलांना कळवण्यात आहे की आपण बक्षीस समारंभ वितरणाचा होत आहे. आपण सर्वांनी सहकार्य करायचं. स्टेजच्या समोर सर्वांनी उभं राहायचं आहे. धन्यवाद सन्माननीय चंद्रकांतजी शिंगाडे साहेब, कल्याणकारी संस्था धनगर समाजाचे अध्यक्ष. आता या ठिकाणी नक्कीच बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचा आपल्याला पार पाडायचा आहे. आता अंतिम फेरीतील दोन्ही संघ अहिल्यादेवी रोडे संघ तसंच त्यांच्या विरोधात अंतिम फेरीमध्ये कांगडा वहिना या सर्व खेळाडूंना माझी विनंती असेल आपण व्यासपीठासमोर या. अंतिम फेरीतील दोन्ही संघ कारण नक्कीच हॅलो. तसेच मसाडी गावचे आत्माराम जानगोरे यांनी आमच्याकडून शाळा मायाची शाळा देत आहोत त्याचा तरी स्वीकार करायचा आहे. आत्माराम जानगोरे पहिल्यांदा दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. अंतिम फेरीचे चुरशीदार आणि अतिप्रतिम आपण पाहिले आणि नक्कीच मुलांना गाजवून फेरी या महिला कबड्डीपट्टूंकडून आपल्याला पाहायला मिळाली. आता विशेष कौतुक करेन
ही श्रावणी रोगे आणि हर्षाली घरत दोन्ही वरत खरंच दोन्ही खेळाडूंना आम्हाला खूप प्रभावित केलंय आणि त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे. तुमच्या भविष्याच्या वाटचालीसाठी सुद्धा आमच्या शुभेच्छा असतील तुम्हाला. खूपच कमी वेळा आपल्याला पाहायला मिळते आणि ही लढत दोन्ही वेळा टाय झाली होती आणि गोल्डन रेड मध्ये मात्र श्रावणीने बाजी मांडली होती कारण नाणीचा बाजू तोल मात्र त्याच्या बाजूने गेला होता आणि एक सर्व्हिस होती आणि त्या सर्व्हिस मध्ये तिने एक गडी बाद करून आणला आणि तिथे मात्र तो संघ विजय झाला. तर दोन्ही संघाचा विजय आहे कारण सुपर मी तुम्हाला विश्वचषक 2019 ची आठवण करून दिली होती. इंग्लंड आणि न्यूझीलंड जेव्हा खेळत होते तेव्हा टाय मॅच झाला होता आणि दुसऱ्या वेळेला जर सुपर ओव्हर झाली तेव्हा सुद्धा सामना टाय झाला होता. तशीच मॅच आपल्याला कबड्डीची या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अंतिम फेरीसाठी सुद्धा. या सर्व खेळाडूंचं नक्कीच आपल्याला कौतुक करावं लागेल. आपल्याला आपल्याकडे शब्द सुद्धा कमी पडतील एवढी चांगली फेरी आज या मैदानात करून दाखवले आणि येणाऱ्या कालामध्ये नक्कीच तुमच्याकडून प्रेरणा सुद्धा बऱ्याचशा मुली घेतील कारण वरती गेलेला आहे. वुमेन प्रो कबड्डी सुद्धा सुरू आहे. 2014 पासून आपण प्रो कबड्डी सुद्धा पाहत आलेलो आहोत. तर तुमचं कौतुक करावं तितकं कमी. जाऊया मित्रांनो. चला ग्राउंड क्रमांक 1 वरती विनंती असेल सामना सुरू करा. उत्कृष्ट पकड मधून या ठिकाणी वेदिकाची निवड करण्यात आलेली. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या वेदिकासाठी. सन्माननीय धर्माजी हिरवे साहेबांना विनंती असेल. आमचे परममित्र सुद्धा आहेत आणि सल्लागार सुद्धा आहेत कल्याणकारी संस्थेचे. यांच्यासोबत या ठिकाणी वेदिकाचा सन्मान केला जातोय आणि नम्रता हिरवे तिला सुद्धा विनंती असेल. नम्रता तू सुद्धा पुढे ये. आता धर्माजी हिरवे यांची कन्या आहे आणि त्याचा सुद्धा आपण खेळ पाहिलाय. एकदा जोरदार पुन्हा एकदा टाळ्या होऊ द्या. ग्राउंड नंबर 1 वरती इराणी प्रेम भाऊ आणि दामन साहेब ग्राउंड नंबर 1 चा दाबा घ्यायचा आहे दोन्ही संघाने. तसेच ग्राउंड नंबर 2 वरती चालू टिटूचा राजा आणि बापते सत्तेवाडी ब या दोन्ही संघांनी चालू संघ बरेच ग्राउंड दाबा घ्यायचा आहे. दोन शब्द बोलतील या स्पर्धेबद्दल. तुम्हाला जे व्यासपीठ तुम्हाला नक्कीच एक चांगला व्यासपीठ मिळावा. तुझ्या या यशाबद्दल स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी दिली.
थँक्यू. धन्यवाद. नक्कीच तुम्हाला बोलायला शिकावं लागेल कारण पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तुम्ही मोठे कबड्डीपट्टीच्या रूपाने नक्कीच आपल्याला खेळताना दिसतील. उत्कृष्ट चढाई कोण असायला पाहिजे काय वाटते अंदाज उत्कृष्ट चढाई पट्टी कोण असली पाहिजे कागदा गोविंदा नो डाऊट हालशाली वरक खरंच कौतुक करावं लागेल काय खेळ केला नो डाऊट अविश्वसनीय मैदान क्रमांक नक्कीच एक अतितटीची लढत हजर झाली आहे. सुरुवातीला पण ती जेव्हा सामना संपायला आला होता त्यावेळेला सामना सुपर टाय मध्ये गेला नंतर गोल्डन रेड मध्ये गेला आणि हम अक्सर सुनते हैं कि कामयाब व्यक्ति के पीछे कामयाब साहब होता है लेकिन कामयाब औरत के पीछे उसके भाई का हाथ है दोस्तों. अगदी या भाषणामध्ये त्यांनी तुझं कौतुक केलं त्यांनी कबड्डी खेळणं सुद्धा होती याच्या पाठीमध्ये तुझी मेहनत